आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या 204व्या भागामध्ये आज आलो आहोत आणि गेले अनेक वर्ष आणि महिने आपला ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा म्हणजेच गीता समजून घेण्याचा उपक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तो होतो आहे आणि माऊलींच्या म्हणजेच श्रीकृष्णाच्या कृपेने तो होतो आहे. आपण अध्याय 16वा जो आहे दैवी असुर संपत्ती भाग योग हा आपण बघतोय आणि त्याच्यामधला त्या अध्याय 16व्या मधला आपण तिसरा श्लोक आता आज बघणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण 2 श्लोक पाहिले आणि या अध्यायामध्ये आपण दुसऱ्या श्लोकामध्ये काही दैवी गुण जे आहेत त्या दैवी गुणांची आपण चर्चा केली आणि आज त्याच्या पुढचे जे दैवी गुण आहेत ते आपण बघणार आहोत. तर मागच्या वर्षी आपण पाहिलं की सत्य, अहिंसा, त्याच्यानंतर एखादा माणूस हजर नसतानाचे दोष न काढणे, असे बरेच गुण आपण मागच्या वेळेस पाहिले. दया, अलोलुपता, नंतर मृदुता, लज्जा आणि चंचलता नसणे असे आपण गुण पाहिले आणि त्या गुणाकरता माऊलींनी निसर्गातले जे उदाहरणं दिली ती पण आपण पाहिली. आता आपण तिसरा श्लोक बघूया. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की तेज, क्षमा, धैर्य, शौच, अध्रुव, अमानवित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसामध्ये असतात. आता एकूण किती 26 दैवी गुण गीतेमध्ये सांगितले गेलेले आहेत. त्यात आपण काही मागच्या वेळेस पाहिले. तर राहिलेले दैवी गुण आता आपण आज बघायला गेलो. कोणतेही गुण आता आपण या श्लोकामध्ये बघा. तेज, क्षमा, नंतर धैर्य, शौच, अध्रुव आणि अमानवित्व. आपण एक एक गुण घेऊया. तर माऊली असं म्हणतात, तेज या गुणाबद्दल ते सांगतात. ते काय म्हणतात? तेज म्हणजे काय माहितीये का? की जे आपण ईश्वराच्या प्राप्तीकरिता जे प्रयत्न करतो, अखंडपणे प्रयत्न करतो, तेज आहे त्याला तेज म्हणतात. त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात? अगोदर मरणासारखा वाईट प्रसंग आणि तोही सती जाताना अग्निप्रवेशाने प्राप्त झालेला, पण पतिव्रता असेल त्याची फिकीर करत नाही. त्याप्रमाणे आत्मरूपी पतीच्या प्राप्तीच्या चिंतेने विषयरूपी विषयाच्या बंधनामधून ब्रह्मनिर्वाणाच्या पाणीदाणीतून त्याला जाणे आवडते. हे करीत असता त्याला शास्त्राच्या विधिनिषेधाची अडचण बसत नाही अथवा महासतीचे कौतुकही वाटत. म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री असते, पूर्वीच्या काळी असायचं, आता पतिव्रता स्त्री आहे आणि तिचा नवरा वारला तर त्या काळामध्ये त्या स्त्रीला सती जायला सांगायचे. म्हणजे काय करायचे की पतीची जी चिता असायची त्या चितेवरती, चिता रचून झाली, खाली लाकडं टाकायचं, पतीला ठेवलं, वर लाकडं टाकले, बाजूनी लाकडं टाकलं, त्या चितेवरती ही ही पत्नी जी असायची हिला ठेवायची आणि मग त्याला अग्नी डाग द्यायची. किती अवघड प्रसंग आहे की आपला जवळचा माणूस वारलेला आहे आणि त्याच्या चितेवर आपण, पण ही तरीही स्त्री त्या काळामध्ये तशा समजुती होत्या, त्याप्रमाणे स्त्रिया त्या सती जात होत्या. त्यावेळी जे त्यांचा असा भाव होता की नवऱ्याबरोबर हे केल्यामुळे आपल्याला पण परमेश्वराची गती प्राप्त होईल, आपल्याला एक मोक्ष प्राप्त होईल वगैरे वगैरे काही समजूत त्या काळामध्ये असते. पण असं करायला किती तेज लागत असेल, किती मनाचं धैर्य लागत असेल. ही प्रथा वाईट होती. काळाच्या ओघामध्ये ती इतिहासकारांनी ती बदलली आणि एका अर्थाने ते चांगलं झालंय. आलं लक्षात. पण माऊलीने इथे सांगायचं काय की तसंच जर पाहिलं आपण तर एखादा शिष्य गुरुचा शोध घ्यायचा आणि गुरुचा शोध घेतल्यानंतर माऊली म्हणतात की त्याला गुरु भेटतात तर आत्मरूपी हा जो परमात्मा आहे तो आत्मरूपी जर पती मानला, त्यांनी त्याला पती पत्नीचं हे दिलेलं, रूपक दिले की आत्म्याला जर पती मानले आणि शिष्य जो आहे तो जर पत्नी मानला गेला तर ही पत्नी, शिष्यरूपी पत्नी आत्मरूपी पतीचा प्राप्ती होण्याकरता
आपली साधना टिकली पाहिजे, सातत्याने साधना व्हायला पाहिजे, तर दैवी गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे. मग आपल्याला कोणी काहीही बोलू किंवा शास्त्र जे सांगितलंय की कसं वागावं कसं वागू, याचा विधिनिषेध पण ते ठेवत नाही. मला काही झालं तरी देवाची साधना करायची, नामसाधना करायची, ध्यानधारणा करायची, असं करून सातत्याने साधना करून ईश्वर प्राप्ती होईपर्यंत ते थांबत नाही. आणि हे करण्याकरता जे तेज लागतं ते तेज या माणसांमध्ये असतं, असं इथे माऊली सांगतात. असा तेज नावाचा गुण आहे. मग त्याचा काय अर्थ झाला की असं करत असताना बऱ्याच वेळा काय होतं, शिष्याला महासिद्धी पण प्राप्त होतात. तर महासिद्धी म्हणजे काय, एका विशिष्ट अवस्थेला ज्यावेळी आपली साधना जाते त्यावेळी काही सिद्धी आपल्याला मिळण्याची शक्यता निर्माण, जसं की अंतर्ज्ञानाने दुसऱ्याच्या मनातलं ओळखणे, किंवा स्वप्नामध्ये भविष्यात होणाऱ्या घटना दिसणे, किंवा ध्यानामध्ये भविष्यातील घटना दिसणे, किंवा एकदम सूक्ष्म ध्येय होणे. आपला जो आता ध्येय असतो 5.5-6 फूट, तो एकदम छोटासा मुंगी किंवा मुंगळ्या एवढा, तो अति विशाल. तसं श्री हनुमान जे होते त्यांनी रामाच्या आज्ञेनुसार सीतेला लंकेमध्ये शोधून काढलं आणि नंतर ते युद्ध जिंकण्यात आलं आणि सीता रामाबरोबर अयोध्येला आली. तर सीतेने प्रसन्न होऊन श्री हनुमानाला असं म्हटलं, ते जे हनुमान चालिसेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, अष्टसिद्धी 9 निधी के दाता. ती काय म्हणते की तुला अष्टसिद्धी प्राप्त होते. हे अष्टसिद्धी म्हणजे गुप्त होणे, हवेतून सूक्ष्म संचार करणे, अशा त्या अष्टसिद्धी तुला प्राप्त होती. आणि 9 निधी, 9 प्रकारचे निधी असतात, ते निधी पण तुला मिळतील, असं श्री हनुमानाला सीता मातेने आशीर्वाद दिला होता. अशा काही सिद्धी आपल्याला प्राप्त व्हायला लागतात, पण त्या सिद्धींकडे पण साधक दुर्लक्ष करतो आणि आत्मारूपी पती परमेश्वराच्या प्राप्ती करता तो न थांबता साधना करतो, असं इथे मग हे जे सर्व करायला लागतंय. म्हणजे या सगळ्या अडचणी, सर्व अडचणी सोसण्याचा मोठेपणा, अशा प्रकारे भगवंताकडे अंतःकरण सहज आपोआप धावते, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात. अशा रीतीने जे अंतःकरण आपलं परमेश्वराकडे लागलेलं आहे की परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत मी थांबणार नाही, याला तेज म्हणतात. हा जो तेज नावाचा हा गुण आहे, असं इथे माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे. आता पुढच्या गुणाबद्दल क्षमा नावाचा गुण आहे. तर क्षमा साधारणपणे आपण जशी समजतो त्यापेक्षा वेगळी क्षमेची डेफिनेशन, क्षमेबद्दलची माहिती आपण सर्वसाधारणपणे काय म्हणतो की एखादा आपल्या प्रती चुकला आहे, व्यवहार करताना, वागताना, बोलताना, तर तो म्हणतो की नाही माझं चुकलं, पण आपण तो ठीक, मी तुला क्षमा केली, पण एवढा साधा सरळ क्षमेचा अर्थ घेतो. पण माऊली वेगळ्या पद्धतीने सांगतात. ते काय म्हणतात, आता सर्व अडचणी सोसण्याचा मोठेपणा जो गर्वापर्यंत पोहोचणं, त्याला क्षमा असे म्हणतात. एखाद्याने खूप अडचणी सोसल्या, एखादी गोष्ट मिळवण्याकरता खूप अडचणी सोसलेल्या आहेत, जरा दिव्यातून तो पार पडलेला आहे, आणि मग त्याला ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तो अडचणींचा उहापोह करत नाही, त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल त्याला गर्व येत नाही की एवढ्या अडचणी सोसून मिळवलेले, असा जो भाव असतो त्याला क्षमा म्हणतात, असं इथे माऊलींनी आपल्याला निवेदनामध्ये सांगितलेले आहे. तर ही त्यांनी सांगितलेली क्षमेची पद्धत आहे. पुढे ते काय म्हणतात, ज्याप्रमाणे देह धारण करत असतात त्यावरील केस आपण वाहत आहोत याची आपण जाणीव नसते, त्याप्रमाणे आपण सोसलेल्या अडचणीची त्याला जाणीव नसते. आणि मातलेल्या इंद्रियांच्या आवेग, उसळी खाणाऱ्या जुन्या अंगात मुरलेले रोग किंवा प्रियजनांच्या वियोगाचे आणि आवडत्या माणसाच्या भेटीचे प्रसंग. आता पुढे माऊली काय म्हणतात की ते एक उदाहरण देतात क्षमेबद्दलच, की जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, दिवसभर आपण काही ना काही करीत असतो, तर आपल्या शरीरावर बारीक बारीक केस असतात, तर ते केस आपल्या शरीराबरोबरच आपल्या बरोबर चालतात, तर त्याचा काय आपण अहंकार ठेवतो का? नाही ठेवत की मी माझे केस वाहून नेले हातावरच्या डोक्यावर, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. ते कसं सहजगत्या होत. तसं एखादी गोष्ट प्राप्त करीत असताना आपल्याला खूप अडचणी आल्या, त्याला त्याचा डांगोरा पेटू नये की नाही नाही, मला ही अडचण आली मग मी त्याच्यावर अशी मात केली, मग ती अडचण आली मग मी त्याच्यावर तशी मात केली, मी ह्या अडचणीतून गेलो, मी त्या अडचणीतून गेलो, असं डांगोरा पेटू नये, याच गोष्टीला ते क्षमाभाव देत आहे.
याच्या दृष्टीने ही क्षमा आहे. आता धैर्य नावाचं काय गोष्ट आहे? धैर्य ज्याला आपण म्हणतो, एखाद्या संकटामध्ये आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील, एखादी गोष्ट प्राप्त करीत असताना ते मनाविरुद्ध कितीही गोष्टी घडल्या तरी देखील हा साधक म्हणतो, नाही मी माझं धैर्य सोडणार नाही, माझी मी चिकाटी सोडणार नाही, पण काही झालं तरी मी ते प्राप्त करेन, त्याला धैर्य म्हणतात. तर धैर्याबद्दल माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. मातलेल्या इंद्रियांच्या आवेग, उसळी खाणारे जुने अंगात मुरलेले रोग किंवा प्रियजनांच्या वियोगाचे आणि आवडत्या माणसाच्या भेटीचे प्रसंग, या सर्व दुःखांना एकदम मोठा पूर आला तरी पण त्या पुराचे प्राशन करण्याकरता अगस्त होऊन त्याच्या प्राप्तीकरता जो धैर्य धरून उभे राहत. हे माऊली काय म्हणतात की आपले इंद्रिय जे आहे, हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, ते काय करतात, बऱ्याच वेळा खूप आवेग येतो आणि खूप उसळी मारतात. हेच खायला पाहिजे, तेच खायला पाहिजे, आधी खाल्लं की झोप येते, किंवा मला हेच ऐकायला पाहिजे, मला तेच ऐकायला पाहिजे, की मला डोळ्यांना व्हॉट्सअप बघायलाच पाहिजे, असे काही ना काहीतरी आवेग इंद्रियांमध्ये आपल्या येत असतात. तर त्या या इंद्रियांवरती तो नियंत्रण मिळवतो, त्या इंद्रियांना इकडे तिकडे जाऊ देत नाही, हे जे जाऊ न देणं म्हणताय, किंवा याला धैर्य म्हणायचं. किंवा एखादा अंगामध्ये जुना मुरलेला रोग उसळी मारतो अचानकपणे, इतका उसळी मारतो, इतका अगदी लहानपणी फ्रॅक्चर झालेलं असतं, ते आता हिवाळ्यामध्ये दुखायला लागतो उतार वयामध्ये, आणि मग ते असंही होतं तरी देखील तो मनावरती नियंत्रण ठेवतो, परमेश्वराच्या साधनेकरता जे जे करायला पाहिजे ते करत राहतो, कोणी त्याची वाच्यता करत नाही. या गोष्टीला ते म्हणतात की धैर्य आहे. धैर्य म्हणजे असं, किती दुःख किती संकट आले तरी आपलं जे ध्येय त्याच्यापासून जो ढळत नाही, आलेल्या दुःखांचा याचा उहापोह करत नाही, त्या माणसाच्या स्वभावाला आपण म्हणतो की तो धैर्यवान आहे. त्यांनी धैर्य ठेवलेलं या प्रसंगात, त्याला धैर्य म्हणतात. धैर्य म्हणजे एक प्रकारे चिकाटी, सोडून न देणे हा जो भाग आहे, गिविटअप तो करत नाहीये, या गोष्टीला काय म्हणतात की धैर्य म्हणतात. तो अतिशय आपला आवडता माणूस आहे, ज्याच्यावर आपलं मनापासून प्रेम आहे, आणि अशा माणसाचा मृत्यू झाला किंवा वियोग झाला जीवनामध्ये, त्याला लांब राहायला जायची वेळ आली, किंवा एखादी नावडती व्यक्ती, आपली इच्छा नाही त्यांना भेटायची, आपल्याला माहिती आहे फार किटकिट करणारा माणूस आहे, नको ते बोलणारा माणूस आहे, माझ्याकडचं ऐकेल ते गोड बोलेल, प्रत्यक्ष माझीच बदनामी करेल, अशा नावडत्या माणसाच्या भेटीचा जरी प्रसंग आला कुठल्याही परिस्थितीमध्ये, चांगलं किंवा वाईट, याचं धैर्य काही कमी होत नाही. हा किटकिट न करता ते सहन करतो, आपल्याला जे पाहिजे ते मिळवल्याशिवाय शांत राहत, या गोष्टीला काय म्हणायचं, धैर्य म्हणायचं. हा पुरुष धैर्यवान आहे. पुढे ते म्हणतं, या सर्व दुःखांचा एकदम मोठा पूर आला तरी पण त्या पुराचे प्राशन करता अगस्त्य होऊन त्याच्या प्राप्तीकरता जे धैर्य भरून उभे राहते. आकाशात मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठत असता ज्या धुराच्या लोटाला वारा एका झुळकेबरोबर गिळून टाकतो. तर ते काय म्हणतात माऊली, की एखाद्या वेळेस अतिशय दुःखांचा पूर येतो, म्हणजे एका पाठोपाठ खूप दुःख येतात जीवनामध्ये, संकट येतात, असं जरी आलं तर तो आपला मार्ग सोडत नाही, धैर्य टिकून ठेवतो. तर ते जे टिकून ठेवणे आहे, मनाची निश्चलता टिकून ठेवणे, काम करत राहणे, पण आपल्या वाटचालीकडे चालणे, या स्वभावाला आपण असं म्हणतो का धैर्यवान माणूस आहे. आलं लक्षात, त्याला आपण धैर्य मानायचं. तर अशा वेळी तो काय करता येत, तर अगस्त्य मुनीची गोष्ट सांगतात की समुद्राने अगस्त्य मुनींना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर अगस्त्य ऋषींनी काय केलं, एका घोटात तो सगळा समुद्रच पिऊन टाकला. इतकं त्यांच्यामध्ये धैर्य, त्याने काय तुम्हाला त्रास देतो, मी तुला पिऊनच टाकतो. ते इतकं या माणसांमध्ये धैर्य असतं. तर धैर्य हा एक दैवी गुण आहे, तो आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण कोणकोणते गुण पाहिले आतापर्यंत आजच्या याच्यामध्ये श्लोकात, तेज, दुसरा पहिला क्षमा, आणि तिसरा पहिला आपण धैर्य आपण बघतोय. जसं माऊली एक उदाहरण देतात दैनंदिन, की धुराचा खूप लोट आलेला आहे आणि आता काही दिसेनासं झालेलं आहे, तर माणूस काय म्हणतो, चला काही दिसतच ना, आता परत झालं. तसं नाही, एक हवेचा एक झोत येतो जोरात आणि सगळ्या धुराला तो पसरून टाक. अशा वेळी माणसाने धैर्य ठेवलं पाहिजे. तसंही धैर्य हे जीवनामध्ये आपल्या असलं पाहिजे. पुढे माऊली म्हणतात, अर्जुना त्याचप्रमाणे
आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक दुःख प्राप्तीला असतं त्या सर्वांचे धैर्य गळून टाकते. तसेच ईश्वर प्राप्ती करता ज्ञान मार्ग, योग मार्ग यांच्याकडे प्रवृत्त असतात. त्या मार्गाचे काठिण्य फलप्राप्ती पर्यंत सहन करण्याकरता लागणाऱ्या धैर्याच्या अंगात उणीव नसते. आता आपण जीवनामध्ये बघतो की आपल्याला 3 प्रकारचे दुःख असतात. आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक दुःख असतात. आदिभौतिक म्हणजे काय माहितीये का, की आपल्याकडे आपण रस्त्याने जातोय, काहीतरी झालंय, दुसऱ्याच्या गाडीची ठोस लागली, हे भौतिक दुःख झालं आपल्याला. भौतिक कारणामुळे आपण आजारी पडतोय, भौतिक दुःख. दैविक म्हणजे काय, एखाद्या देवतेचा आपण काहीतरी नवस करतो, काहीतरी पण करतो आणि मग अर्ध्यावर सोडून देतो. ते देवता नाराज झाल्यानंतर जे दुःख निर्माण होतं त्याला आदिदैविक. आणि काही दुःख असतात ते आध्यात्मिक दुःख असतात. कोणाला दुखवला, खूप पीडा दिलेली, खूप त्रास दिलेली, तो माणूस निघून गेलेला आहे, तो परत येतो आणि आपल्याला आपल्याला त्रास देतो आणि त्याची भरपाई पण. असे तिन्ही प्रकारचे जरी दुःख निर्माण झाले तरी जो माणूस आपलं धैर्य सोडत नाही त्याला म्हणायचं धैर्य, जो आपला हिंमत सोडत नाही त्याला म्हणायचं धैर्य. पुढे ते माऊली म्हणतात की ईश्वर प्राप्ती जेव्हा आपण करायला जातो तर ज्ञान मार्ग आपल्याला माहिती आहे. ज्ञान मार्ग म्हणजे काय, मी कोण याचा शोध घेणे. मी शरीर नसून मी आत्मा आहे, माझ्यातच चैतन्य आहे, याचा शोध घेऊन सतत मी कोण याचा शोध घेणे, त्याला आपण ज्ञान मार्ग म्हणतो. दुसरा मार्ग काय असतो, योग मार्ग असतो, जे आपण ध्यान साधना करतो त्याला आपण योग मार्ग म्हणतो. तिसरा मार्ग असतो कर्म मार्ग असतो, मी माझं कर्म उत्तम रीतीने करेन, चिकाटीने करेन आणि त्या कर्माचं फळ मला नंतर जरी मिळालं तरी हरकत नाही, मी फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करेन, तो कर्म मार्ग. त्याच्या पुढचा मार्ग काय, भक्ती मार्ग आहे. मी देवावर असं काही निष्कलंक प्रेम करेल, त्याचं नामस्मरण करेल की त्याची प्राप्ती होईपर्यंत करेल, त्याला म्हणतात भक्ती मार्ग. अशा अजूनही इतर 3 मार्ग, जसं एक आपण एक करतो की ज्ञान मार्ग झाला, भक्ती मार्ग झाला, एक अजून येतो श्री विद्या मार्ग, त्याच्यामध्ये तांत्रिक काही गोष्टी असतात, तो एक श्री विद्या मार्ग झाला. अशा 4-5 प्रकारांनी, 6 प्रकारांनी आपण देवापर्यंत असं कुठलाही मार्ग जरी आपण घेतला तरी त्या मार्गामध्ये परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत आपलं धैर्य जो सोडत नाही, हिंमत जो सोडत नाही, त्याला म्हणायचा हा धैर्य. आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की मी नामस्मरण करू का, ध्यान साधना करू का, भक्ती करू का, ज्ञान मार्ग स्वीकारू कोणता. तर प्रत्येकाला जे पचनी पडेल तो मार्ग त्यांनी स्वीकारावा, अशी खरी गोष्ट. आता तुमची माझी गाठ झाली म्हणजे आपण या ध्यान मार्गामध्ये आलेलो आहोत. आपण नुसता ध्यान मार्ग करतो का, नाही, आपण भक्ती मार्गामध्ये पण म्हणजे आपण ईश्वरावरती प्रेम करतो, त्याची काळजी घेतो, त्याची पूजा अर्चा करतो. भक्ती मार्गात आपण कर्म मार्ग पण सांगतो की बाबा तू तुझं कर्म निष्कर्म भावनेने कर्म कर, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कर, केलेलं कर्म तू ईश्वराला अर्पण कर, हे कर्म. आणि ध्यान मार्ग तर आपण करतोच आहोत. अशा तिन्ही पद्धतीने आपण परमेश्वराला आळवायचा प्रयत्न आपल्या मार्गामध्ये करत असतो. तर हे सगळं असं कुठल्याही मार्गाने जरी गेलो तरी परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत धैर्याची आपल्यामध्ये उणीव असता कामा नये, धैर्य कमी पडता कामा. किती हिंमत आली तरी नाही, मी काम करेलच, हे धैर्य पाहिजे. नाही तर पहिल्या दिवशी आपण ध्यान वर्गात गेलो, काहीच अनुभव आला नाही आपल्याला, चल आता मी काय जाणारच नाही, असं नाही. मी जात राहीन, मी काम करत राहीन, मी सेवा करेन, मी मार्गावर टिकून राहील, मी घरी साधना करेन, हे जे असतं ते धैर्य आहे. चिकाटी सोडू नये. तर पुढे माऊली काय सांगतात, हे जे धैर्य जे आहे, जसं कुठलाही मार्ग आपण परमेश्वर प्राप्तीचा स्वीकारला तर त्या मार्गामध्ये अडथळे येतात, काही प्रश्न निर्माण होतात, तरी आपण धैर्य सोडू नये आणि चिकाटीने गुरु सांगतात त्याप्रमाणे जात राहा. आता नुसतं साधनेचे अडथळे येतात असं नाही, घरातल्या लोकांचं सहकार्य लागतं, बऱ्याच वेळा नोकरीमध्ये काही प्रश्न असतात, मुलांचे शिक्षण असतात, असं सगळं संसारातल्या इतर साऱ्या गोष्टी चालू असताना आपण नित्य साधना करणे आणि साधना चालू ठेवणे आणि मार्गावरती आढळण, याला जो गुण लागतो त्या गुणाला आपण धैर्य म्हणतो. पुढे ते म्हणतं याच पद्धतीने अंतःकरणात काम, क्रोध
लोभ आदी विकारांचा शोभ निर्माण होण्याच्या प्रसंगी साधकाचा अधपात न होऊ देता त्याला धारक शक्तीने उचलून धरून जी माणसाचे हित करते त्याला धृती म्हणतात, हे लक्षात ठेवा. लाईट जरा फ्लक्च्युएट होते आहे, तरी आपण करूया, बोलूया पुढे. तर माऊलींचं म्हणणं काय आहे की काम, क्रोध, लोभ, मत्सर हे जे गुण आहेत, या सगळ्या गुणांबद्दल, षड बद्दल आपल्याला माहिती आहे. हे बऱ्याच वेळा आपल्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात, आणि अडथळा निर्माण केले तरी आपण त्याच्या अहरी न जाता आपण धैर्य टिकून ठेवतो, किंवा जी आपली बुद्धिमत्ता टिकून ठेवतो, त्याला धृती म्हणजे धैर्य असे म्हणतात, असं माऊली इथे सांगतात. आता तेज, क्षमा, धैर्य हे जे 3 गुण आपण आता पाहिले. आता शौच नावाचा जो पुढचा गुण आहे या याच्यामध्ये, त्या शौच बद्दल आपण, शौच म्हणजे अंतःकरण शुद्धी, ती कशी असते त्याच्याबद्दल आपण बोलूया. आता शौचाचे लक्षण आहे असं माऊली अर्जुनाला म्हणतात. सोने शुद्ध करून त्याची घागर बनवली व ती घागर अमृततुल्य गंगेच्या पाण्याने अथवा अमृताने भरली तर त्या बाह्य आणि अंतर शुद्ध घागरीसारखे जर शौच असते. कारण शरीराकडून निष्काम कर्म घडणे आणि जीवाने विवेकाला धरून वागणे ही सर्व शुचित्वाची दिसणारी चिन्हे आहेत. आता हे शुचित्व म्हणजे काय माहितीये का, की जे शास्त्रामध्ये सांगितलं त्यानुसार कर्म करीत राहणे, आणि ते निष्काम कर्म करायचं. कर्म केलं की ते परमेश्वराला अर्पण करायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही, आणि सातत्याने विवेकाला धरून वागायचं. विवेक म्हणजे काय, चांगली बुद्धी, वाईट कुठलंही कर्म करायचं नाही. असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी त्याला काय म्हणतात की हा माणूस शुचित्व पाळतो किंवा शौच पाळतो, असं आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो. आता याचं एक साधं उदाहरण माऊली काय सांगते की तुम्ही ती माऊली अशी कल्पना करा की सोनं जमवलं, त्या सोन्यामधला अशुद्धपणा काढून घेतला सोनाकडून, त्याच्यामुळे छान शुद्ध सोन्याची घागर बनवली, आणि गंगा जिथे उगम पावते सुरुवातीला तिथलं पवित्र पाणी त्या गंगेमध्ये भरून घेतलं. त्या तर त्या भांड्यामध्ये अशा सोन्याच्या घागरीमध्ये शुद्ध पाणी, म्हणजे घागरही शुद्ध सोन्याची, पाणी पण गंगेच्या सुरुवातीचं शुद्ध पाणी भरलेलं आहे. तर ती आत आणि बाहेर दोन्हीकडे कशी असे शुद्ध असेल, तसं हे आपलं अंतर्मन आणि बाह्य व्यवहार हे देखील अतिशय शुद्ध असले पाहिजे. याला म्हणायचं शौच, शुद्धता पाळणे. कारण असं ज्यावेळी आपण करतो ना, त्यावेळी काय होतं की मन शांत राहतं. जर आपण जर असं नाही केलं जीवनामध्ये, तर काय होतं की साधनेला आपण बसल्यावर ते आपल्याला सगळं ते आठवत राहतं दिवसात केलेली चुकीचे कर्म. अन्यथा जर सगळं आपण समाधानकारक 24 तास जर घालवले असेल, तर आपण रात्री, पहाटे, दुपारी, संध्याकाळी जेव्हा केव्हा साधनेला बसतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपलं मन डिस्टर्ब नाही. पुन्हा शौच जे आहे हे आपण पाळलं पाहिजे, हे शुचित्व जे आहे ते आपण पाळलं पाहिजे, असं माऊलींचं म्हणणं आहे. किंवा ते पुढे उदाहरण येतं, किंवा जसे गंगेचे पाणी प्राणी मात्रांचे पाप ताप शमवित आणि तिरवल वृक्षांना पोषित करत समुद्राकडे जातात. आता हे जे पुढचं उदाहरण देतात ते दुसऱ्या गुणाबद्दल बोलतात. अद्रोह नावाचा एक गुण आहे. द्रोह नाही करायचा, दुसऱ्याला फसवायचं नाही, त्रास नाही द्यायचा, कोणाबद्दल सूड भावना किंवा बदलाची भावना न ठेवता वागणे, याला अद्रोह असा गुण म्हणतात. पुढे शुचित्व समजायला सोपं आहे त्या मानाने. तर अद्रोह गुणाबद्दल माऊली बोलतात. अद्रोह गुण काय त्याच्याबद्दल ते होतं उदाहरण देताना ते सांगतात की गंगेचं पाणी काय करतं, वरून निघालं आणि समुद्राला जाईपर्यंत काठावरती जे कोणी तिच्या येतात, आंघोळीला येतात, पाणी घ्यायला येतात, त्या सगळ्यांना ते शुद्ध करून पुढे पुढे जात असते. कोणाबद्दल ती भेदभाव ठेवत नाही. हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, वाईट आहे, हा चांगला आहे, लुळा आहे, हा पांगळा आहे, हा स्त्री, हा पुरुष आहे, हा प्राणी आहे, किंवा का असा भेदभाव ती ठेवत नाही. सगळ्यांशी ती चांगलंच वागते. किंवा झाड जे असतं ते पण सगळ्यांशी चांगलं वागतं, ते स्वतः ऊन सहन करतं, आला वरून येणारा पाऊस सहन करतं, पण लोकांचं पावसापासून रक्षण करतं, तीव्र उन्हापासून रक्षण करतं, आणि जो त्याच्या फांद्या मोडतो, जो त्याला पाणी घालत नाही, त्यालाही ते फळं देतात, मधुर फळं देतात. कोणाबद्दल ते भेदभाव ठेवत नाही, बदल्याची भावना ठेवत नाही, सगळ्यांशी ते चांगलंच वागतं, म्हणजे अद्रोहाने वागतं, द्रोह ठेवत नाही.
तो हा अध्रुव गुण आपल्यामध्ये असला पाहिजे, असं इथे माऊली आपल्याला सांगताय. आणि हा गुण जरुरी, अध्रुव हा गुण जो आहे हा जरुरी आहे. किंवा ते म्हणतात, किंवा सूर्य जसा जगाचा आंधळेपणा दूर करेल आणि संपत्तीची मंदिरे सताळ उघडी करेल, आकाशातील प्रदक्षिणेला निघतो. जसं सूर्य रोज उगतो आणि रोज सगळ्यांना भरपूर सूर्यप्रकाश येतो, त्याच्यात तो भेदभाव ठेवत नाही, गरीब श्रीमंत, वाईट चांगला, स्त्री पुरुष, प्राणी मुंगी कीटक, काही काही भेद नसतो सूर्याच्या बाबतीमध्ये. सगळ्यांना तो सारखाच सूर्यप्रकाश येतो आणि त्याच्या सानिध्यामध्ये सारी सृष्टी ही बहरत असते. तर असं जे वागणं आहे तसं आपलं वागणं असलं पाहिजे. नाही तर एखादा आपला चांगला, आपली काळजी घेणारा नातेवाईक आला की त्याची खूप उडवस करायची, आणि एखादा आपल्याशी नीट वागत नाही असा नातेवाईक आला की त्याला फोनवर सांगायचं, मुलाला सांगायचं माझा फोन उचलून सांगून टाक की मी घरीच नाही आता, असं काही तो वागत नाही. असं जे असतं याला म्हणतात अध्रुव. सगळ्यांशी चांगला आणि समानतेने वागणे, कटुता न ठेवता वागणे, याला अध्रुव म्हणतात. त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्या बंधना मुक्त करतो, प्रपंच सांगत बोललेला वर काढतो आणि दुःखितांची संकटे दूर करतो. किंवा सूर्य काय करतो, जे बद्ध झालेले लोक आहेत त्यांना मुक्त करतो, किंवा प्रपंच सागरात बुडाले जे लोक असतात त्यांना तो बाहेर काढतो, किंवा दुःखितांचे संकट दूर करतो. संतांचं साधारणपणे काम असतं की त्यांच्याकडे गरीब येवो, श्रीमंत येवो, आजारी माणूस येवो, सदृढ माणूस येवो, राजा येवो, रंक येवो, कोणी आला तरी सगळ्यांशी ते समानतेने वागतात आणि प्रत्येकाचे दुःख दूर करायचा प्रयत्न करतात. प्रत्येकाकडून साधना करून त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवतात. कोणाच्या बाबतीत भेदभाव ठेवत नाही, ते अध्रुवाने वागतात. तसा अध्रुव हा जो गुण आहे, ते ध्रुवण करणे म्हणजे अध्रुव असं वागणं जे आहे, हा गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे, असं इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हे 26 जे दैवी गुण आहे त्याच्यापैकी हा एक गुण अध्रुव, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, फार काय वर्णन आहे, अहोरात्र दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करते. इतकेच काय तर आपल्या कार्यासाठी प्राणी मात्रांचे वाईट करण्याची कल्पना याच्या अंतःकरणाच्या आड कधी येत नाही. हे माणसाने कसं वागलं पाहिजे की दुसऱ्यांचं दुःख आहे ते आपलं दुःख समजून त्यांना मदत केली पाहिजे. मग असं करीत असताना मी दुसऱ्यांचे दुःख दूर करतो असं म्हणायचं पण नाही, आणि आत्महित पण साधत राहायचं, हे परमेश्वराची साधना पण चालू ठेवायची. असं जीवन जगलं पाहिजे, असं इथे माऊली आपल्याला सांगतायत. आणि हे आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो का? घरातल्या माणसांशी आपण चांगलं वागू शकतो का? पहिल्यांदा चुकून एकदम काही माणसामध्ये बदल होत नाही, मध्ये जुने गुण असतात ते उसळी मारतात, आपण चुकून वाईट बोलून जातो. ठीक आहे, बोललो ना, क्षमा मागून घ्या, नंतर परत बदल, टप्प्या 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 टप्प्यामध्ये. जसं जसं तुम्ही सत्संगामध्ये राहता, आज हा सत्संग तुम्ही ऐकताय, गेले 3-4 सोमवार आपण या दैवी गुणांबद्दल बोलतोय, बरोबर आहे की नाही? ते दैवी गुण परत युट्यूबवर जाऊन आपण ऐकायला पाहिजे आणि आपण आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की या दैवी गुणांची आपण प्रॅक्टिस करतोय का? आपल्या नातेवाईकांशी, मित्र परिवाराशी, इतर सगळ्यांशी आपण तसं वागायचा प्रयत्न करतोय का? मग ते तसं करत गेला, तुम्ही सतत ऐकत गेला सत्संग, की तुमच्यामध्ये ते उतरायला लागतं. सत्संगाने काय होतं की ते आपल्यामध्ये उतरतात आणि मग आपण तसं चांगलं व्हावं. ते जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत राहिला ना, काही दुःसंगतीमध्ये राहिला तुम्ही, की ते गुण उतरतात आपल्यामध्ये. म्हणून संगतीमध्ये राहायला पाहिजे. असा सत्संग करता करता आपण पुढे जातो आणि इतर जे प्राणी मात्र आहे त्यांना आपल्यापासून त्रास होईल, मग किडा मुंगी कोणी असो, इतरांपासून इतरांना आपल्यापासून त्रास होणार नाही, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामुळे त्यांना दुःख निर्माण होणार नाही, असं आपण वागलं पाहिजे, असं इथे माऊली सांगतात. आणि असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण नकळतपणे मोक्षाच्या द्वाराकडे आपण जातच असतो. हे सांगायला काही कोणाला यायची गरज पडत नाही, ते आपल्यात आपल्यामध्ये आपोआपच येऊन जात. आणि अशी माणसं ही सगळ्यांना आवडायला लागतात, लोकांना आपण आवडायला लागतो. एक प्रकारची साधना, एक प्रकारचं तप आहे. तप म्हणजे काय माहितीये का? एखादी चांगली गोष्ट सतत करीत राहणे, त्याला तप म्हणतात. आपण जे पूर्वी म्हणतो की ऋषी मुनी तप केलं, म्हणजे काय केलं की या दैवी गुणांची कास धरली त्यांनी आणि दैवी गुणांप्रमाणे ते चालत राहील.
अलग लक्षात, याला तप म्हणतात. पुढे ते म्हणतात, आता ही अशी 26 दैवी गुण भगवंताने सांगितल्यानंतर मग ते अर्जुनाला काही उपदेश करतात. भगवंत म्हणतात, अर्जुन आता ही जी तू ऐकली आहेस ती सर्व अध्रुवाची लक्षणं आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे ही तुझ्या दृष्टीत पडते. आणि हे अर्जुना, शंकरांनी गंगेला आपल्या जटाजुटीत धरल्यावरती जशी लज्जित झाली तसेच मनाचा लाभ झाला असं ते लाजणे. हा अर्जुन, अमानित त्याला संबोधतात हे तू समज. हे मी तुला 13व्या अध्यायात सांगितलेस, तेच तेच मी तुला पुन्हा कितीदा सांगू. तर एक अमानवित्व गुण राहिला अर्जुनाला सांगायचा असं भगवंताच्या लक्षात आलं. ते अमानवित्व या गुणाबद्दल ते सांगतात. अमानवित्व हा गुण म्हणजे काय? मानवित्व म्हणजे काय? मला मान सन्मान मिळाला पाहिजे, सगळ्यांनी माझी वाहवा केली पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे. अमानवित्व म्हणजे त्याच्या एकदम विरुद्ध. आपल्याला मानपान नाही मला तरी काही हरकत नाही. म्हणजे घरी पाहुणे आले जेवायला, फार वर्षांनी आलेले, आपण सुंदर स्वयंपाक बनवलेला आहे, स्वयंपाक खूप छान झालेला आहे, आपल्या घरातली चिमुकलीला आपण अगोदर टेस्ट करायला दिलेला असतो. ती सांगते अति सुंदर झालाय बरं काय, आत्ताच मला सगळा खावासा वाटतोय. काही म्हणजे जर दमदीर धर, भरपूर बनवलंय, पाहुण्यांचं जेवण झालं ना की मग मी तुला देणार आहे. पण पाहुण्यांचं जेवण होईपर्यंत तू मला मदत कर त्यांना वाढायला, हे करायला लागते. ते ठीक आहे. पाहुणे घरातून जाईपर्यंत काही बोलतच नाही की बहिणी तुम्ही छान स्वयंपाक बनवला, काहीच बोलत. आता हे ऐकत त्यांनी अपेक्षा ठेवली की माझं कौतुक केलं पाहिजे, माझं घर मी छान लावलंय. कुठल्याही मानाची अपेक्षा नसणं म्हणजे अमानवित्व. कुठलाही मोठेपणा मला मिळालाच पाहिजे असा भाव नसणं म्हणजे अमानवित्व. त्या सोसायटीच्या गणपतीमध्ये मी रोज मोदक नेऊन देत होते संध्याकाळी, माझे मोदक एवढेच, पण कोणी काही मला बोललंच नाही बायका की तुमच्याकडचे मोदक छान आहे. की आमच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि हळदी कुंकाच्या कार्यक्रम एवढी छान डिश बनवली, त्याने एवढं छान चहा कॉफी ठेवलं किंवा छान सरबत बनवलं किंवा छान पण बनवलं, इतकं छान काय ती वस्तू भेटतात ती दिली, पण कोणी नावच नाही काढलं माझं. काही हरकत. अमानित्व म्हणजे काय? काही मोठेपणा नाही मिळाला तरी हरकत नाही, त्याची मी अपेक्षा ठेवत माझं कर्म करते, परमेश्वराला अर्पण करते आणि सातत्याने मी करत राहते. हा अमानवित्व गुण आहे. अथर्वानंतर येतो अमानवित्व हा गुण येतो. तर किंवा अमानवित्व गुण म्हणजे कसा माहितीये का, की एखाद्याने आपल्याला मोठेपणा द्यायचा प्रसंग निर्माण झाला तर माणसाला संकोच आणि लज्जा वाटते. अरे काय मोठेपणा आपण घ्यायचा आपण. माझे परवा एक मित्र मला भेटले होते, बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो, आमच्या कॉलनीतच राहत होते. एका कामी निमित्ताने आम्ही 2-3 तास बरोबर होतो. असं दान धर्माचा विषय निघाला. तो मी काय करतो, अमुक अमुक एक आश्रम आहे तिथे मी दर महिन्याला त्यांच्या त्या यज्ञामध्ये एका कार्यामध्ये मी धन पाठवत असतो किंवा काही पोती पाठवतो धान्याची वगैरे. म्हटलं जातो की नाही तिकडे कधी, म्हणे मी जातो म्हणे, पण ते काय करतात त्या कार्यक्रमाच्या वेळी मला बोलवतात ना, मग त्यांची सगळे ते लोक बाजूला उभे, मग आपल्याला घेऊन जातात ते, आपल्याला म्हणतात तुम्ही इथे बसा. ते मला फार संकोच आणि काहीतरीच वाटतं. अरे आपण केलं काम संपलं विषय, त्यांनी आपल्याला मानपान कशाला द्यायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणे म्हटलं अजून काय करतोस आता, मी आध्यात्मिक गुरु असल्या गुरुना आपण सांगायला पाहिजे, कारण परमेश्वरच्या दरबारी नोंद होण्याचा एक जवळचा मार्ग आहे. तुमच्या लक्षात आलं का? तर तो म्हणे मी काही हायर एज्युकेशन घेणाऱ्या मुलांची फी भरत असतो म्हणे, बऱ्याच मुलांना मी शिकवलं, पण मी कधी कोणी सांगत बसत नाही. मला म्हटलं फार चांगलं काम आहे. तर एखाद्याने आपल्याला मोठेपणा देऊ निर्माण केला तर जसं लज्जा निर्माण होते, म्हणजेच तो अमानित होऊन जातो. तसं इथे माऊलीने काय उदाहरण दिलं, तर माऊली म्हणतात की जी गंगा राजा भगीरथाने प्रयत्न केला आणि पृथ्वीवर आणली त्यांनी, त्याचे जे पूर्वज ज्यांना शाप मिळालेला होता की त्यांना मोक्ष मिळणार नाही, त्यांना मोक्ष मिळावं म्हणून मग त्याला सांगण्यात आलं की तू गंगेचं तप कर, देवाची भक्ती कर, साधना कर अनेक वर्ष, तुला गंगा ही स्वर्गावरून खाली आणायची आणि ती ज्यावेळी स्वर्गावरून खाली येईल त्या गंगेमध्ये त्याने स्नान केलं की तुझ्या पितरांना मोक्ष मिळेल वगैरे. अशी ती कथा आहे, पूर्वी आपण पाहिली होती. त्या कथेमध्ये आता आपण परत जाऊ नये. ती जेवढी खाली आली तर गंगेचा प्रकार इतका मोठा होता, तिला धारण कोण करणार पृथ्वीवर, पृथ्वी तरी सहन करेल का? भगवान शंकर म्हणले हरकत नाही,
तिला मी माझ्या जटेमध्ये धारण करतो. आणि मग भगवान शंकरने त्या गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं, मग ती हळूहळू खाली सोडली. तर गंगेला भगवान शंकरने आपल्या जटेमध्ये धारण केल्यावर जशी ती लज्जित झाली, माऊली म्हणतात ती जरा लाजली, गंगा लज्जित झाली. काय बाबा मला मोठेपणा देतात ते भगवान शंकर, तिने मोठेपणा मागितला नाही, ते लज्जित झाले. हा अमानवित गुण आहे. तिने पुराणातलं पण एक उदाहरण माऊलींनी आपल्याला इथे सांगितलं आहे. म्हणून माऊली म्हणतात, हे अर्जुना, शंकरांनी गंगेला आपल्या जटाजुटात धरल्यावर जशी ती लज्जित झाली, तसेच मानाचा लाभ झाला असं जे लाजले, म्हणजे मानपान मिळाला तरी लाजतो माणूस, त्याला अमानवित्व म्हणायला पाहिजे. अर्जुना, अमानवित्व यालाच मोजतात, हे तू समज. हे मी तुला 13व्या अध्यायात अर्जुना सांगितलं होतं. आता त्याच गोष्टी मी तुला किती सांगू. तरी माऊलींनी सांगितलेलं आहे, मी कृष्णाने सांगितलं का, तर ते सारखं सारखं बिंबवलं ना मनावरती, तर ते कुठेतरी आतमध्ये झिरपतं. आणि झिरपलं की ते आपल्या दैनंदिन वागण्यामध्ये आल्यावर त्याचा लाभ आपल्याला मिळायला लागतो. म्हणून ते परत परत करावं असं वाटतं आपल्याला. ती गोष्ट परत परत केल्याने ती आपली सवय बनते, आणि ती सवय काही दिवसांनी आपली संस्कृती बनते. आणि चांगली संस्कृती, चांगले संस्कार हे असे बनले की असे आपोआप येतं, त्याला काही शोधायला लागत नाही. आलं लक्षात. याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीला कारणीभूत होणारे दैवी संपत्तीचे गुण जेथे राहतात, तेथे मोक्षरूपी सार्वभौम राजाने अग्रहार दिलेली 26 गावेच होत. दैवी संपत्तीचे 26 गुण म्हणजे परब्रह्माची प्राप्ती करून देणारे असून ते आत्मसात केले असतात मोक्ष निश्चित. म्हणजे आता माऊली सांगतात की हे जे 26 दैवी गुण आहेत, सत्य, अक्रोध, हे आपण सगळे आता पाहिले. हे दैवी गुण जर तुम्ही प्राप्त केले, त्या दैवी गुणांची कास धरली, तुम्ही निश्चित समजा की तुम्हाला हे 26 दैवी गुण म्हणजे 26 दैवी गावं आहेत, या गावाला तुम्ही राहायला जा आणि ते प्राप्त करून घ्या. आणि हे केलं म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळणारच आहे, हे तुम्हाला सांगायची कोणी गरजच नाही. मोक्ष तुमचा ठरलेलाच आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या, असं माऊली ठामपणे सांगतात. आणि तेच श्रीकृष्णाला, अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलं होतं. हे सविस्तर आपण काय केलं पाहिजे, मागा सांगितल्याप्रमाणे हे परत परत वाचले पाहिजे, ते आपल्यात कसे येतील ऐकले पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे. की यादी बनवायला पाहिजे, त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपमध्ये काढला, आपल्या याच्यात काढला पाहिजे, मोबाईलमध्ये. मोबाईल 24 तास असतो कारण की आपल्याकडे, त्याच्यामध्ये मधून मधून बघायला पाहिजे कोणकोणते गुण आपल्यामध्ये आले आहेत, आणि त्याची कास धरली पाहिजे. अलग लक्षात. म्हणजे ते एक प्रकारची साधना आहे. सकाळी ध्यान केलं होतं, ध्यानाने काय होतं माहिती का, त्यावेळी तुम्ही ध्यान आणि नामस्मरण करता, सतत ध्यान केल्याने दैवगुण आपोआप येतात, मध्ये आपोआप येतात, एक एक आपल्यामध्ये यायला लागतात. पण ते तुम्ही साधनाही करतायत आणि दिवसभर प्रयत्न पण करतायत. ती 24 तासाची साधना झाली की सत्य बोलणे. कोणी आणखी नाही, मी सत्यच बोलेन बरं का, मी असत्य आणि अप्रिय बोलणार नाही, हा दैवी गुण मी पाळेन. मी सेवा करेन बरं का इथं, हा दैवी गुण मी पाळेन. मी अद्रोह करणार नाही, कोणाला फसवणार नाही, लहान मोठा बघणार नाही. असं ज्यावेळी मनात राहतं, तर आपल्याला इतकी अपार शांतता आतून लाभते की आपल्याला जाणवतं की आपल्या सुखाची निश्चिंत झोप लागते. आपल्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज निर्माण होतं, आपल्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज तयार होतं. आणि लोक म्हणतात, अरे तुमचा चेहरा तर फार तेजपुंज दिसतोय. मग कोणीतरी आपलं वय सांगतं, अहो यांचा तो मुलगा तिकडे गेला आहे, यांना असा नातू आहे. तुम्हाला नातू काय बोलताय, वाटतच नाही तुम्हाला नातू आहे. असं तेजपुंज गोष्टी होतात. आणि म्हणून या दैविक गुणांची आपण कास धरली पाहिजे. म्हणजे काय आहे की सकाळी देवाला दिवा अगरबत्ती लावली, थोडा वेळ ध्यान केलं, झालं, सुटलो बरं का मी. आता गुरुंनी सांगितलं मी केलं, आता मी काही करायला मोकळ, हे चुकीचं. हे गुण मी आत्मसात करतो की नाही, ते माझ्यात येतात की नाही. मग ते आले, त्याचा गवगव पण नाही करायचा आहे, फार गावभर दवंडी पण पिटवायची नाहीये, त्याचा आनंद घ्यायचा आहे, पण देवाचे आभार मानायचे. हे पांडुरंगा, हे तू केलेलं आहेस, याचं सारं श्रेय मी तुला देते. तू मला भेटला नसता, गुरुंची माझी गाठ घालून दिली नसती, ते मला कळलं असतं का. गीता तर बाजारामध्ये दुकानांमध्ये पडलेलीच आहे, आमच्या घरात एक पोथी पडलेली, पण मी कधी वाचलीच नाही. ही सतबुद्धी तू मला दिली वाचण्याची, आणि त्यामुळे मला कळाली
बरेच साधक फार उतार वयामध्ये भेटतात गुरूंना, पण ते म्हणतात चला भेटले ना, आता आता मी सोडत नाही कास, आता मी जातो पुढे. त्यांना तरुण वयात भेटतात, ते मागच्या साधनेवर अवलंबून असतं. पण कुठेही भेट झाली, जसं आपण एखाद्या गावाला निघतो जायला गाडी घेऊन, आणि गाडी चालवतो, रस्ता चुकतो आपण, आणि मग चालून चालून थकतो, पोटात भूक लागली, पण गाव काही सापडत नाही, रस्ता चुकलेला. पण कोणीतरी एक माणूस भेटतो, तो सांगतो कुठे चालला तू, या रस्त्याने जा, जवळच आहे. तुम्ही काखेत कळसन गावाला वळसा केलाय. मग तो सांगितल्यावर आपण त्या रस्त्याला जातो आणि गाव सापडतं आपल्याला. मग आता रस्ता भेटला ना, आपण असं म्हणतो आता गाडीने चालवणार मी, थांबूनच घेतो, नाही, आपण जातो. जेव्हा केव्हा गुरु भेटले आणि गुरूंची प्राप्ती झाली, तो दिन सोनियाचा दिन, आता मी त्या मार्गाने चालेन आणि मी परमेश्वराची प्राप्ती करून घेईन. मग गुरु ठरवतील या जन्मात द्यायचा मोक्ष का पुढच्या जन्मात द्यायचा. गुरु काय करतात, या जन्मात साधना कमी झाली समजा, परत चांगल्या घरात जन्माला घालतात, श्रीमंत घरात, जिथे सारं पाळलं जातं, सदाचार आहे, संस्कृती आहे, कल्चर आहे, ज्या घरामध्ये ईश्वराचे सारे गुण पाळले जातात, अशा घरामध्ये टाकतात ज्याच्यामध्ये त्या माणसाला फार कष्ट नाही पडत, त्याला साधनेला वेळ मिळत, लवकर मोक्षाला घेऊन. आपण तिसऱ्या का चौथ्या अध्यायामध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता भगवंताला, तर बाबा मध्येच मरण आलं तर माझं काय होईल, अशा साधकाचं काय, तो घाबरू नको, त्याला चांगल्या घरात जन्माला घालतो. अलग लक्षात, हे माझं वचन आहे, पार्थ आहे माझं वचन आहे, आणि प्रत्यक्षामध्ये घडतं. मी मला सांगू का, ते प्रत्यक्षामध्ये घडतं असं आहे ते. पुढे ते काय म्हणतात, या 26 गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी दैवी संपत्रूपी गंगा विरक्तरूपी पुरुष सगरांच्या दैवाने प्राप्त झाले. ते माऊली म्हणतात की 26 दैवी गुण हे गंगेच्या काठावरती बसले, आणि गंगा तिथे वाहत आलेली आहे, आणि तीर्थस्थान झाले 26 दैवी गुण. 26 तीर्थस्थान आहे. तुम्ही, आपण तीर्थस्थानाला जातो, तीर्थस्थान म्हणजे काय असतं, ते परमेश्वर यानं त्या रूपाने येऊन गेलेला असतो, मग त्याचं ते मंदिर झालेलं असतं, बरोबर आहे की. तिथे गेल्यावर आपण आंघोळ बिंघोळ करतो तिथल्या नदीमध्ये, कुंडात, आपण म्हणतो हे नदी देवते तू माझे पाप घेऊन टाक, सगळे वर धुवून टाक बरं जरा आता. हा, तर हे 26 गुण म्हणजे काय, तीर्थस्थान आहे, 26 तीर्थस्थान आहे. त्या प्रत्येक स्थानाला रोज भेट द्या, तो आत्मसात करायचा प्रयत्न करा, म्हणजे त्या प्रत्येक स्थानामध्ये गंगाच तुम्हाला आंघोळ घालणार आहे, आणि मग तुम्हाला हलकं वाटेल, प्रसन्न वाटेल, चैतन्यपूर्ण वाटेल तुम्हाला. आणि पक्की खात्री मी तुम्हाला सांग, ज्यांनी ज्यांनी हा प्रयोग केला त्यांचं जीवन सुंदर, शांत आणि चांगलं झालेलं आहे. कशाला रात्री झोप येणार नाही, डॉक्टरकडून झोपेची गोळी घ्यायची, याची गोळी घ्यायची, अपचन झालं नाही, हे झालं, कशाला पाहिजे तुम्हाला, काही होणार नाही. कारण की आताच सायन्स हे पण सांगतं की ज्यावेळी तुम्ही असे दैवी गुण पाळतात, परोपकार करतात, प्रेम करतात, दानधर्म करतात, सेवा करतात, मन नेहमी चांगल्या गुणांनी भरलेलं ठेवतात, तर डोपामाइन नावाचं जे चांगलं हार्मोन ते रिलीज होत राहतं तुमच्या शरीरामध्ये, आणि माणसाला बरं वाटतं. अन्यथा काय होतं, निगेटिव्ह विचार करत राहिलं तर कार्टोसल निर्माण होतं, आणि ते तुम्हाला त्रास देतं, मग इतर आजार येतात. आता तर सायन्सने ते सिद्ध केलेलं आहे. त्यांनी ध्यानधारणा केली, त्यांच्या ब्रेनला काय काय लावलं तपासलेलं आहे, की किती डोपामाइन रिलीज झालं, किती गोष्टी ज्यांनी नाही केलं त्याच्यामध्ये काय ते तपासलेलं आहे, ते सिद्ध झालेलं आहे आता. जसं सगळ्या राज्यांचा उद्धार करायला गंगा वरून आली होती, तसे 26 दैवी गुणांमध्ये गंगारूपी तीर्थक्षेत्र भरले, ते तुमचा उद्धार करणार असं माऊली सांगतायत, आणि माऊली तसं आश्वासन देत आहे. हे गीतेतलं गुपित आहे. गीतेमधलं गुपित काय, गीतेतले रहस्य काय, तर ही रहस्य स्थान आहे गीतेमध्ये. ते गुणांची मी का असं झाले, हे गुण मी माझ्यामध्ये येऊ दे, आणि माझं जीवन मी असं बदलू नये, आणि मी नुसतं असं माझं जीवन बदलेल का नाही. तर जसं हळदी कुंकाला एखादी बाई जाते, तर तिला तिथे थोडासा अल्पोपहार मिळतो, एखादी भेट वस्तू मिळते, आणि तिच्या हाताला त्या घरातली बाई अत्तर लावते. जी अत्तर लावते तिच्याकडे तर अत्तर असतं, हिला लावल्यावर तिलाही तो सुगंध येतो, बाहेर गेल्यावर ती इतरांना. तसं हा जो आपल्याला दैवी सुगंध मिळालेला आहे गीतेचा, हा पण इतरांना सांगायला पाहिजे, की आम्ही असं प्रवचन ऐकतो, तुम्ही पण ऐकायला या, अशी आम्ही साधना करतो, तुम्ही पण करा. मग काय की त्याचा प्रचार प्रसार होईल, आणि देवाच्या चांगल्या गोष्टीचे आपण साधक बनून जाऊ, देवाच्या कार्याला आपल्या हातून पुढे मदत होईल. आणि एखाद्याचं जीवन जर बदलणार असेल, त्याला आपण साधनेमध्ये आणतो, किती चांगली गोष्ट आहे. तो टीका टिप्पणी करेल, त्याला नावं ठेवेल, जो नास्तिक आहे
तो आपल्या लगेच लक्षात येतो जो विरोध करणारा असतो. परंतु गुरु थोतांड असतात, गुरु असे असतात, गुरु तसे असतात. का तर या संसाराच्या बाजारामध्ये वाईट गुरु भरलेलेच आहे. जसं प्रत्येक विभागात वाईट लोक असतात तसे अध्यात्मामध्ये पण आहे. पण तो खरा सिद्ध गुरु असतो, तो आपल्या शिष्याला मोक्ष मिळावा हा त्याचा प्रयत्न असतो. तुला शिष्याकडून पैसे नको असतात, ना कपडे लसते हवे असतात, ना काय वस्तू हव्या. हा तो शिष्याने काय आणलं तर त्याचा भाव पाहून तो ठरवतो स्वीकारा की नाही स्वीकारा. तर त्याची खरं गरज नसते. तो म्हणतो मी जे शिकवलंय तुम्हाला त्याचा तुम्ही दैनंदिन आचरणात आणा, साधना करा. ज्या दिवशी तुमची कुंडलिनी जागृत होईल, तुम्हाला परमेश्वराशी प्राप्ती होईल, तीच माझ्याकरता दक्षिणा आहे. तुमचे गुरु महाराज म्हणायचे पैशाची काय आवश्यकता आहे, तुमची कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तीच आमच्याकरता दक्षिणा आहे. ती बातमी आम्हाला सांगा, तो आमच्याकरता आनंद आहे. असं ते आहे. काही ओव्या आहेत नवली लिहिलेली आहे, ते आपण नंतर पाहूया. पण हे फार सुंदर आहे. हे बोलत राहावंसं वाटतं. ऐकणारा श्रोता असला तर सांगत राहावंसं वाटतं. हे श्रोत्याचं हे वैशिष्ट्य आहे की तो शांत चित्ताने ऐकतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सांगण्याला ज्यावेळी कळतं की श्रोता ऐकतोय, तर माणूस द्यायला लागतो. जसं पंचपक्वान्न बनवले आणि खाणारा फार प्रेमाने खातोय, आग्रहाने मागून घेतोय आणि खातो आणि म्हणतोय की मला छान आहे, आवडलंय. त्यावेळी घरातल्या बाईला पण, स्वयंपाक करणाऱ्या बाईला पण धन्य वाटतं आणि ती म्हणते नाही बाबा मी केल्याचं चीज झालेले. तसं ऐकणारा श्रोता चांगला असेल तर आपोआपच ते वाटतं आणि सहजगत्या अशा कार्याचा प्रचार प्रसार होतो. आज आपण आलात, शांत चित्ताने सगळं ऐकलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो आणि प्रभूंना अशी प्रार्थना करतो की सारे 26च्या 26 दैवी गुण आपल्या सर्व शिष्यांमध्ये ओतप्रोत ते भरून यावे. त्याचे जणू म्हणतात ते पूर्णपणे मूर्तीचं होऊन जावं. जिथे जातील त्याचा ते त्यांच्या वागण्यातून प्रचार प्रसार करू, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्री